शुभ सकाळ. जय जय रामकृष्ण हरी. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस 119. पैशांच्या आसक्तीमध्ये राहू नये. काम, वासना आणि पैसा ही दोन्हीही परमार्थाला विघातक आहेत. पण मला जर कोणी विचारले की त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा, मी सांगेन पैसा हा त्यातल्या त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे. पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे, तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे? यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगीच वाद घालू नये. तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय. एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल, पण स्व देणार नाही. स्व देऊन मग सर्व ठेवले तरी चालेल, पण सर्व देऊन स्व ठेवला तर मात्र ते चालणार नाही. म्हणजेच मी देतो ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते. मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली तर खरे सुख लागते. ती वासना गेली पाहिजे. देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार? मी माझा देह म्हणतो, पण ताप न येणे, इजा न होणे हे आपल्या हातात आहे का? मी माझे रक्षण करीन असे आपण म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते. म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे. देहाने कितीही कार्य केले तरी ते कळसाला नाही पोचणार. अभिमानाने केलेले कार्य कळसाला कसे पोचणार? एका भगवत इच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जाते. समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले, म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले. जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले आणि त्यालाच खरे समाधान मिळाले. राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात. मग मी संपत्तीचा गर्व कुठे करावा? पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा दूर होतात. मी खरे सांगतो, पैशाच्या आसक्तीत तुम्ही राहू नका. ही आसक्ती नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे संत समागम हाच आहे. आज खरे संतच कुठे आहेत हे असं आपण म्हणतो, पण आम्हाला संत भेटावा ही तळमळ खरी लागलेली असली. संतांना भेटण्याची खरी तळमळ आपल्यात असली पाहिजे. संतांमध्ये संतपणा दिसत नाही याचे कारण आमच्यामध्ये तळमळ नाही. सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे, पण माझा भाव कमी झाला आहे, त्याला काय करावे? संतांना आपण खोटेपणा देतो, पण माझा भाव शुद्ध नाही हे आपण जाणत नाही. विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही म्हणून आपण संतांकडे जातो, पण संताला अर्पण करून घेण्याकरता किती जण संतांकडे जातात? देवाकरिता देवाकडे जाणारे किती बरे निघतील? मनाने नेहमी मी रामाचा आहे हीच भावना ठेवावी. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा. जय जय रामकृष्ण हरी.